हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. 6 चेंडूंवरती 6 षटकार ठोकले तर तुम्हाला या ठिकाणी आर्यन सुरेश दरवडा यांच्याकडनं 6,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल आणि 3 चेंडूंवरती 3 विकेट संपादित करतायत तर तुम्हाला 3,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल आर्यन सुरेश दरवडा यांच्या माध्यमातून. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल या ठिकाणी पाईपनं फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिले षटक ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत. गोलंदाज रमेश परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तुषार आणि त्याच्या साथीने राहुल टॉस सुद्धा जिंकलाय. पिंजरी टीमनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय टाप करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर वळण घेणारा बॉल डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल इथे चांगली सुरुवात करून दिली आहे गावणवाडी टीमनं. मात्र मी म्हणेन गावणवाडी टीमचा खरंतर एक नशीबवान या मॅचमध्ये पाहायला मिळालं. 1 बॉल 6ची गरज असताना सामना भरपूर चांगला जिंकवला. बॅट्समन कैल्याच्या पाठमधून षटकाराला परंतु यावेळेस बाच्या टोईंगला मिश्रा मिक्स स्ट्रोक झालाय. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट मिड ऑफला खेळाडू सज्ज होते. 3 खेळाडू खरं तर षटकाला आले होते परंतु इथून झेल झाली आहे ड्रॉप आणि पाहता त्या ठिकाणी धाबा मिळतात. या हाय बॉलवरती एक सिंगल धाब आली आहे. या सिंगलच्या मदतीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन असताना फलंदाज तुषारच्या बॅटमधून एक सिंगल धाब आली आहे. इथे आपण पाहिलं गेलं तर कोणता संघ 5 स्टार 5 मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण मॅच तितकीच महत्वाची आहे. ज्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो टाप करण्याचा प्रयत्न परंतु लेंथ आणि लाईन वरती सध्या तरी गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. रमेशच्या माध्यमातून 2 ओव्हरची मॅच जर 2 ओव्हरमध्ये पिंपरी संघाने 15 पेक्षा जास्त धावा बनवल्या तर त्या संघामध्ये देखील बॉलिंग अटॅक भरपूर चांगली आहे. पाठीमागचा सामना देखील सामरिलेनं सगळ्या टीमच्या विरोधात त्याने बॉलिंगच्या जोरावरती तो सामना जिंकलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने फोट केलाय. चेंडूला पाठवलं सरळ मिड विकेट रिजनला. एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल आणि एका धाबीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्येमध्ये बदल होईल. 2 धाबा आफ्रिकावरती. षटक क्रमांक पकडला इथून कमबॅक करावा लागेल. कदाचित मोठे फटके या मॅच मध्ये खेळावं लागतील दोन्ही खेळाडूंना. सध्या तरी आपण बघलं तर तुषार आणि त्याच्या साथीने राहुल या दोन्ही खेळाडूंना चांगली बॅटिंग करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांची मॅच आहे मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आता आक्रमण करणं गरजेचं आहे. पुन्हा तर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिड विकेटला चेंडूला फेकून दिलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे आणि टीपला देईल संपवलाय फलंदाज तुषार. या बॅट्समनचा खेळ फलंदाज पहा. तीन चेंडूवरती 3 विकेट संपादित करतात तर तुम्हाला आर्यन सुरेश दरोडा तुम्हाला 3 चेंडूवरती 3,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येतील. आर्यन सुरेश दरोडा यांच्या माध्यमातून 3 चेंडूवरती 3 विकेट संपादित करतात तर तुम्हाला 3,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. पहिली विकेट तर आली आहे. अजूनही 2 चेंडूवरती 2 विकेट आले तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज रोख रक्कम दिली जाईल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती गोलंदाज रमेश आहेत. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल लॉंगॉनला वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले. एकदा कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील की परंतु या ठिकाणी अगदी इथे सिंगल धाब आली. पाहता या ठिकाणी पगले षटक झाले संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये प्रथमदा बॅटिंग करत असताना पिंपरी संघ 1 बाद 3 धाबा आफ्रिकावरती.
ट्रॅक वरती गोलंदाज धीरज आलेत. पहिल्या षटकामध्ये रमेशला पागले 6 बॉलमध्ये एक महत्वाची विकेट आणि फक्त त्याने 3 धावा दिलेत. परंतु शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज धीरज ओव्हर नंबर 2 शेवटचा षटक आहे. फुलर लेन यावेळेस बॅटचे टोईंग आहे परंतु यशच्या पाठीमागे विकेट किपर केलेली चूक. बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला जाऊन धडकेल. धावा मिळतात 4. नशिबाचा मिळेल चौका. टीम पेंड्रिया संघाने रिव्ह्यू बघितलाय. जसे हॅट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समन स्ट्राईक एंडवरती मनोहर होते. अगदी फुलर लेनचा बॉल होता आणि टेक्निकल रूम मधून या चेंडूची आपण चाचपणी करतोय. प्रदर्शन इव्हेंट लाईव्ह ही वाहिनी तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते. दूध का दूध पाणी का पाणी. काही क्षणातच हा जो काही निर्णय तो मॅम तुमच्यापर्यंत पोहोचू. पहिला फुलटॉस बॉल होता. अगदी विचार केला तर इथून धावसंख्येचा फलकावरती पाहायला मिळेल 7 धावा. परंतु हा चेंडू नो आहे म्हणजे अर्थातच कमरेपेक्षा जास्त वरती चेंडूची हाताळणी केली आहे गोलंदाज धीरजनं. येणारा बॉल हा फ्री पाहायला मिळेल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी आहे फलंदाज मनोहरला आणि या फ्रीच्या बॉलवरती षटकार चौकार की किती धावा येतील लेकिन पाहणं गरजेचं आहे कारण धावसंख्येचा फलकावरती 8 पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळण गेलेला बॉल होता. खरं चेंज ऑफ द पेस फसवा गतीचा बॉल टाकला गोलंदाज धीरजनं. इथून पिंपरी संघाला कमीत कमी धाब्यांवरती रोखायचं आहे. त्याच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाजी करतोय गोलंदाज धीरज. पहिल्या ओव्हरमध्ये रमेशनं कमबॅक ठेवलं. 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि तिकडे पकडला जाईल आणि संपवलाय फलंदाज मनोहर या बॅट्समनचा खेळ. थँक्यू. इथे आपण पाहिलं गेलं तर फलंदाज मनोहरला देखील स्वस्तामध्ये परतला धावसंख्या फलकावरती 8 पाहायला मिळते. शेवटचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांपैकी एकाच संघाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तो म्हणजेच कोणता संघ येणाऱ्या काळाने वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. फक्त बॉलला दिशा दिली आहे. थर्ड मान रिजन मध्ये 2-2 खेळाडू चेंडूचा पाठला करतात. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आपण थर्ड मान रिजनला बघली. परंतु तिथे धाबा मिळतात फक्त आणि फक्त 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न कुठल्याही प्रकारचा केला नाहीये. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती राहुल. अगदी या ठिकाणी राहुलला चांगला स्ट्रोक आहे. जर 15 पेक्षा जास्त धावा बनवला तरी देखील या मॅच मध्ये आपण गावंडवाडी टीमच्या विरोधात पकड मजबूत करू शकतो. परंतु या मॅच मध्ये सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धीरज कमबॅकिंगची गोलंदाजी राहिली आहे. कमबॅकिंगची गोलंदाजी राहिली आहे. सुरुवातीला पहिला बॉल 9 फेकला त्यानंतर कमबॅक राहिला आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उकरण्याचा प्रयत्न. परंतु इथून एक धाव घेण्यासाठी प्रयत्न केले होते धावचीच्या स्वरूपात. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी लागणारा तिसरा धक्का. राहुल बाक टू डग आउट. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती 10 पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जगदीश. नॉस्ट्रिक एंडवरती जगदीश आहेत आणि स्ट्राईक एंडवरती राहुल तुम्हाला पाहायला मिळतात. 10 धावा फलकावरती या 2 चेंडूवरती. जर एका दुसरा मोठा फटका आला तर चांगली समानजन्य स्कोर उभा करू शकतोय पेंड्री संघ.
तुझ्या वेळेस आपण पाहतोय पाकपोटला जाऊन कट करायचं होतं, जमलं नाही या. फलंदाज राहुल बाटाने बॉलचा संपर्क नाही आहे, प्रचंड वेग होता या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. 10 धावा दाफलकामध्ये शेवटचा बॉल. 1 to go. काय कमबॅकिंगचे ओलंदाज झाले. 10 धावा दाफलकावरती. शॉर्ट ऑफ लेग या बॉलचा आपण पाहतोय मिसरामिक स्ट्रोक झालाय. नो मॅन्स लँड मध्ये शेटू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. अगदी सहज रीतीने या 2 धावा कंप्लीट. पाहता इथे आपण पाहतो 2 ओव्हरची मॅच होती आणि 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रथमतः बॅटिंग केली होती पिंपरी टीमनं. धावसंख्या दाफलकावरती बनवली गेली आहे 2 बाद 12 धावा दाफलकावरती. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज कावंडवाडी टीमला. कमांडीचे जो संघ जिंकेल तो संघ 5 स्टार 5 मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ या ठिकाणी 5 स्टार 5 मध्ये प्रवेश करेल. लो स्कोरिंगची मॅच 12 मध्ये 13 बनवायच्यात. कदाचित पहिले षटक जर गोलंदाज तुषारनं भरपूर चांगले टाकलं कमबॅकिंग राहिलं तर या मॅच मध्ये भरपूर चांगली मजा येईल. परंतु पहिल्या षटकामध्ये 7 ते 7 धावा खर्च केला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकतो. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी गावंडवाडी टीमला 13 धावा करायच्यात. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहुल आणि त्याच्या साथीने राज हे 2 खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलं षटक गोलंदाज तुषार आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवायच्यात. कदाचित 13 धावा देखील डिफेंड होऊ शकतात या मॅच मध्ये. पिंपरी संघ लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गुण गाने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता और भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. 12 बॉल 13 ची गरज. पहिला बॉल कोरडापाचा होता, खोदून काढलाय. शॉट मिड ऑफला काढू खरं तर लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ वरून वेगाने शतक पोहोचलेत. बॉल खाली वेगाने फक्त मिळेल सिंगल धाव. इथून सिंगलला स्वतःचा अकाउंट ओपन होत असताना फलंदाज राहुल अगदी पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. समोर फलंदाज राज जबल झालक्यात आणि चेंडूला टाप केलंय. शॉट मिड ऑफला खेळाडू सज्ज टिपली जाहील देईल आणि संपवलाय फलंदाज राज. या बॅट्समनचा खेळ 1 या धावा संख्येवरती लागणारा पहिला धक्का गावंडवाडी टीमला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कैलास. आपण पाहतोय खरं तर 12 मध्ये 13 बनवायच्यात. इथून 2 चेंडूची फेकी झाली आहे. 2 चेंडूमध्ये 1 धावा आली आणि एक महत्वाची विकेट देखील
मैदानाच्या बाहेर आली आहे. लो स्कोरिंगची मॅच आहे, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो अशा पद्धतीची गोलंदाज जर तुषारने गेली कंबाकिंग राहिलं तर पेंढरी संघाचं नशीब इथं ऑन असणार आहेत. कारण महत्वाची मॅच 5 स्टार 5 मध्ये कोणता संघ या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आज या स्पर्धेचा पगली रात्र आणि पगल्या रात्रीमध्ये आपण पाहतोय सध्या तरी जवळपास स्पर्धा स्टार्ट झाली होती 8:30 ही स्पर्धा स्टार्ट झाली होती. त्यानंतर आपण पाहतोय तर सध्या तरी 4:04 झाली आहेत. अगदी हे पहाटेचं वातावरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सिंगल दाबाली सिंगलच्या मदतीने 2 धाबा अफ्रिकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तुषार कंबाकिंग रका की त्या कंबाक करावा लागेल. जर पेंढरी टीमला जिंकायचं असेल ना तर या मैदानावरती नव्हत्याचा होतं करून दाखवावं लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल यावेळेस फक्त बॉलला दिशा दिली आहे. पॉईंट मध्ये चुंडर ढकललाय. तिकडे जगदीश आहे चुंडला उचल फेक करीपर्यंत फक्त मिळेल तिकडे एकच धावपत्र एकापेक्षा काही मिळणार नाहीये. सध्या तरी पेंढरी संघ हे सांगत असताना हम भी किसी से कम नाही. या मॅच मध्ये सध्या तरी पकड मजबूत जणू काही पकड मजबूत करत असताना पेंढरी संघ तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या तरी माइंड टॅलेंटनं गेम खेळावा लागेल कावंडवाडी टीमला. कारण अगदी लो स्कोरिंगची मॅच 13 धावा बनवायच्या दफलकावरती 3 धावा बनवल्यात. अजूनही 10 धावसंख्येची गरज. एका दुसरा मोठा फटका आला तर मॅच लवकर फिनिश होईल. परंतु येणारी डॉट बॉल टाकली गोलंदाज तुषारनं तर इथून कमबॅक होऊ शकतो. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटने फूट करायचं होतं जमलं नाही आणि तिकडे देखील बॉल डॉट बॉल आलाय. वर्ड ऑफ परफॉर्मन्स सध्या आपण पाहतोय गोलंदाज इथे पाहायला मिळतात. तुषार 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. या ठिकाणी श्रुती सुरेश धरोड यांच्या माध्यमातून तुम्हाला 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज या मैदानावरती दिलं जाईल. पाहता पगले षटक झाले संपन्न आणि पगल्या षटकामध्ये आपण पाहतोय 13 धाबांचा पाठला करत असताना अवघ्या धाबा दफलकावरती पाहायला मिळतात. एक बाद 3 धाबा दफलकावरती. बॉल शिल्लक आहेत 6 बनवायच्या 10 धाबा. अगदी पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील असं सामना आपण पाहिला होता आणि तो सामना जवळपास शेवटच्या बॉलपर्यंत पाहिला. एक बॉल 6ची गरज असताना बॅट्समन कैलास होता आणि कैलाच्या पाठमधून काय षटकार आला आणि जवळपास तिथे मी म्हणेन कवटेवाडी या संघाला पराभव स्वीकारावा लागला. 6 चेंडू आणि 10ची गरज. शेवटच्या षटकामध्ये पाहतो आपण गोलंदाज पेंढरी टीमचा प्रचोद आलाय. 6 बॉलमध्ये 10 डिफेंड करायचे. त्यावेळेस आपण पाहतो पगलाच बॉल इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला टीपला जाईल आणि संपवलाय फलंदाज. या ठिकाणी राहुल या बॅट्समनचा खेळ फलंदाज बाद करत आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये आमच्या ज्या ऑफिशियल अपडेटर आहेत सिद्धेश पादीर यांच्याकडनं माहिती येईल. दोन्ही बाप बेटे आहेत त्यामुळे आता त्यांना माहिती आहे जणू काही घरची फॅमिलीची जबाबदारी कशा चांगल्या पद्धतीने पेलतात आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आज गावासाठी भरपूर चांगली कामगिरी हे दोन्ही बाप बेटे करत असताना पाहायला मिळतात. पगलाच बॉल आणि पगलाच बॉलवरती या ठिकाणी आपण पगलं विकेट आली आहे. सध्या तरी गावंडवाडी या संघ दबावाखाली खेळतोय. जणू काही असं वाटलं होतं की सिद्धेश सर सामना लवकर संपेल परंतु शेवटच्या 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमधून 10 धाबा करायच्या त्या मॅचमध्ये. एकात मोठा फटका या मॅचमध्ये विजय मिळून देईल कवंडवाडी या संघाला. परंतु एक डॉट बॉल आला तर पेंढरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करते आणि जणू काही तशाच पद्धतीने सध्या तरी गोलंदाज तुम्हाला प्रज्योत पाहायला मिळतोय आणि पगलाच बॉलवरती विकेट आली आहे. दबावाखाली सध्या तरी हे बॅटर सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रमेश ऑन स्ट्राईक असतील. डबल स्कॉलर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. शॉर्ट मिड ऑफला काय फिल्डिंग आहे. जर फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या लगत नाही आहे. अगदी तिकडे एकच धाबा आणि एका धाबीच्या मदतीने जो धावसंख्या पाहायला मिळेल 4 धाबा दफलकावरती. सिंगल आणि डबलने कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये टीम पेंढरी या संघावरती कारण मॅच भरपूर महत्वाची आहे
आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मधून धावा करायच्यात 9 धावा. एकात मोठा फटका सध्या तरी कमनवाडी एकच सांगत असेल एक मोठा फटका येऊ द्या, परंतु इथून आपण जर पाहिलं गेलं तर पेंट्री संघ देखील हेच म्हणत असेल एक एक डॉट बॉल हा महत्वाचा राहिले. परंतु यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केले होते कमनवाडी टीमच्या बॅट्समनला, परंतु इथून रनआउटच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद. ओहो भरपूर चांगली मॅच सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 13 बनवायच्या होत्या. समीकरण होतं कुठे नाही आलंय कुठे. आम्ही नेहमीच म्हणतो ना रंग बदलणार सरडा म्हणजेच क्रिकेट, आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी 3 बॉल 8 करायच्या. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलन देखील केली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तुषारनं अगदी 6 चेंडूंमध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या 3, आणि त्यानंतर एक महत्वाची विकेट बाहेर काढली होती. परंतु प्रज्वलन देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. खरं तर खेळपट्टीवरती दोन्ही खेळाडू पॉपिंग रेसमध्ये ते क्रॉस देखील झालेत आणि फलंदाज राहुल बाद असणारे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतो या धीरज आणि त्याच्या साथीने पाहायला मिळतील कैलास. सध्या तरी कैलासने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. त्यांना या ठिकाणी माहिती आहे स्वतःवरती कॉन्फिडन्स मॅच जिंकवायची आहे. त्याच अनुषंगाने सध्या तरी बॅटिंग करावे लागेल. पाठीमागचा सामना झाला अशा पद्धतीने सामना होऊ शकतो का, कारण 1 बॉल 6ची गरज असताना कैलासनं भरपूर चांगली बॅटिंग केली होती आणि तोच सध्या तरी कैलास आता स्ट्राईक एंडवरती या बॅट त्यांना कोलावे लागेल. कदाचित मी म्हणेन हा चेंडू भरपूर निर्णय घे. 3 बॉल 9ची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नॉन स्ट्राईक एंडवरती धीरज, स्ट्राईक एंडवरती कैलास. पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो. 3 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज, सॉरी 8 धावसंख्येची गरज आहे, माफ करा. 3 बॉल मध्ये 8 धावा. 3 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज. हा चेंडू फार निर्णायक. स्ट्राईक एंडवरती कैलास. पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा हिरो. परंतु यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर प्रचंड वेग होता बॉलवरती. इथून वाईटच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकील. धावसंख्या धावून पोहोचली. 6 या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. 3 बॉल आता 7ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. महत्वाची मॅच 5 स्टार 5 मध्ये कोणता संघ दाखवलेली. यावेळेस पुन्हा एकदम पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उकरण्याचा प्रयत्न फाईलला खेळायचं होतं, परंतु पंचाने या ठिकाणी रेफर केलंय. आमच्या टेक्निकल रूम मध्ये चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने बाहेर एक येस्टर्न वरून जाणार आहे आपण लगेच या ठिकाणी चेक करूया. चला माधू सर आपण आमच्या टेक्निकल रूम मध्ये फार क्लोज निर्णय. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. 12 मध्ये जर 13 धावा डिफेंड केला तर पेंट्री संघाचा एक नवीन विक्रम राहील. आणि इथे पेंट्री संघांसाठी गुड न्यूज आहे. जर पेंट्री संघ या सामन्यामध्ये क्वालिफाय झाला तर प्रकाशदादा काठे यांच्याकडे तुम्हाला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इनके चायनीज पॉइंटचे ओनर देखील आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर 12 चेंडूंमध्ये 13 धावा डिफेंड करणं इतकं सोपं नाही आहे. क्रिकेटमध्ये 2 चेंडूवरती 12 धावा देखील होतात, परंतु आता 12 चेंडूंमध्ये 13 धावा बनवायच्यात म्हणजेच पेंट्री संघांकडे देखील भरपूर चांगली गोलंदाजी आहे. या ठिकाणी पण पाहिलं गेलं तर टेक्निकल रूम मध्ये हा निर्णय फार क्लोज होता. या ठिकाणी पंच आम्हाला बोलतात आणि सांगतात वाईट बॉल आहे. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावून पोहोचली आहे तब्बल 7 या धावसंख्येवरती. आता समीकरण राहिलंय 3 बॉल 6ची गरज. एक मोठा फटका इथे आपण पाहतोय गावंडवाडी संघ क्वालिफाय होऊ शकतो, परंतु इथून आपण जर पाहिलं गेलं तर यावेळेस बिग हिट केलाय. क्रिकेट मधला सर्वात सेफ झोन फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोक. धावा मिळतात 4. कैलासच्या बॅट मधून आलाय. हा देखील चौकार.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळतात 11 धावा दाफलकावरती 2 बॉल शिल्लक येत आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या 2 इथून आपण पाहतोय 2 चेंडूवरती 2 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सध्या तरी आपण पाहतोय कोणता संघ 5 स्टार 5 मध्ये प्रवेश होणार एका साइडनं पेंढरी संघ सध्या तरी संघर्ष करतोय आणि दुसऱ्या साइडनं आपण पाहतोय गावणवाडी हा संघ देखील स्वप्न घेऊन आलाय मैदानावरती दोन चेंडू 2ची गरज करत स्ट्राइक एंड वरती कैलास पाठीमागच्या सामन्याचा देखील मॅन ऑफ द मॅचचा हिरो 1 बॉल 6ची गरज असताना त्याने ठोकलेला षटकार 2 चेंडू मध्ये 5ची गरज असताना त्याने ठोकलेला षटकार कोण विसरेकर जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली होती परंतु अशा पद्धतीचा सामना देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतो 2 बॉल आणि 2ची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय 77 स्ट्राइक एंड वरती कैलास हा चेंडू देखील आपण पाहतोय टाप केलाय इथे एक धाव कंप्लीट केले दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये गावणवाडी या संघ पहिल्या नाईट मध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला मिळालंय 12 चेंडूंमध्ये 13 धावा बनवायचे होते शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपण पाहिला तब्बल दुसऱ्या ओव्हर मध्ये मी म्हणेन 5व्या चेंडूवरती हा सामना गावणवाडी टीमनं जिंकला आणि 5 स्टार 5 मध्ये प्रवेश केलाय अभिनंदन टीम गावणवाडी हा संघ हार्ड लक टीम इथे आपण पाहिलं तर पेंढरी हा संघ तुम्ही देखील भरपूर चांगली या मैदानावरती तुम्ही क्रिकेट खेळलात आज